सकाळ झालेली आहे, कोणी झोपलं नाही आहे, फक्त मी झोपलो आहे. तर हे लाडघर बीच आहे. आम्ही खरं तर पोलथरे बीचला जाणार होतो, पण काल यायला खूप रात्र झाली, त्यामुळे दापोलीवरून आम्ही डायरेक्ट लाडघर बीचला आलो. कारण की आधी पण आम्ही लाडघर बीचला आलेलो आहे, त्यामुळे इथलं सगळं माहिती आहे, रूम्स वगैरे. आणि आज बघू आम्ही पोलथरेला जाऊ किंवा इथंच राहू, ते घडी घडीत बदलत राहतं. ठरवू. आता आमचा नाश्ता झाला आहे, मस्त एकदम व्यवस्थित. पण दूध नासलेलं होतं, दूध नासलेलं होतं, चहा वास येत होता. ठीक आहे, पण पोहे छान होते. हो, पोहे उत्कृष्ट होते. आता आमचा प्लॅन आहे की आम्ही पोलथरेला जाऊ, पोलथरेचा बीच बघू, परशुरामाची मूर्ती आहे खूप मोठी, ती बघू, त्यांचा आशीर्वाद घेऊ. आणि आज एकादशी आहे. आज एकादशी आहे. हो, आज वसुबारस पण आहे. तुम्हाला वसुबारसेच्या शुभेच्छा. दिवाळीच्या पण खूप खूप शुभेच्छा. जोपर्यंत हा व्हिडिओ येईल तोपर्यंत काय चालू असेल काय माहीत नाही, पण माझा प्रयत्न असेल की लवकरात लवकर हा व्हिडिओ पोस्ट करावा. नक्कीच नक्कीच. तुम्ही मागे बघू शकता, आमच्या इकडे क्रिकेट मॅच चालू आहे. जाऊ द्या, त्यांचं खेळू द्या. त्यांना अथांग समुद्र दाखवा. दूरपर्यंत जेवढं दिसतंय तेवढं आपलंच आहे, कारण की आपणच आहे या बीचवर. कोणी आलंच नाही आहे. ते शक्यतो यायचं असेल तर ऑफ सीझन या. अख्ख्या 1 किलोमीटरच्या बीचवर फक्त 5 जण आहेत. हो, ते आम्ही 5 होतो. खरंच कोणी नाही आहे, फक्त लोकल रहिवासी इकडे आहेत तेवढेच. सध्या आम्ही कुठं आलोय ना, आता आपण परशुरामाच्या मूर्तीपाशी आलो. खूप मोठी मूर्ती आहे. बुरोंडी गाव आहे हे. बुरोंडी गावात परशुरामांची खूप मोठी मूर्ती आहे डोंगरावरती. आम्ही तिथे आलो. खूप सुंदर जागा आहे, अतिशय प्रसन्न वाटतं. ही ती मूर्ती. नवाब कॅमेरामॅन शिवाई, कुठं आलोय आपण, काय बोलतोय? कसलं भारी होतंय. भारी इको येतोय, असला भारी आवाज येतोय. तुम्ही जेव्हा पण लाडघर किंवा पोलथरे किंवा दापोली अशा ठिकाणी येताल तेव्हा या ठिकाणी नक्की भेट द्या. मस्त जागा आहे.
आणि या ठिकाणी ओलथरेला पुढे जा. आम्ही पोहोचलेलो आहे. एका खूप छोट्या वाटेतून आम्ही आमचा मार्ग काढत पुढे चाललोय. आपल्या पुढे सूर्य आहे जो अख्खा मार्ग अडवतोय. रामकृष्ण हरी. नाही दिसत नाहीत. रामकृष्ण हरी. कुठे गेलं यार, कुठे गेलं? हा इथे उनो रिव्हर्स. निनाद काय पितोय सांग जरा. मी पितो, मला चांगला आहे. मला तुला घ्यायचं कोकम सोडा. सगळा निनादला घेतो. कोकम सरबत किंवा कोकम सोडा घेणे खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे बस आता काय बोलू, सगळं सांगितलं त्यांनी. कोकमाचं वैशिष्ट्य सगळं सांगितलंच का मी तुला. सांग बोल. तर आता वेळ झालेली आहे सनसेटची. या की जरा अँगलमध्ये फ्रेममध्ये. आता वेळ झाली आहे सनसेटची. परत त्याला घेतलंय. आणि आता आम्ही चाललोय एका व्यवस्थित चांगल्या ठिकाणी, जिथे चांगले व्यवस्थित मस्त फोटो काढता येतील आम्हाला सनसेटचे आणि आमचे सुद्धा ऑफकोर्स. हे समुद्रा, अजून किती आत घुसशील? कोकंडी जायचं राहिलाय फक्त. तर काय नाही, आज तिसरा दिवस आहे आमच्या ट्रिपचा. एवढंच म्हणेल की लाडघर खूप सुंदर बीच आहे. पाणी पण शुद्ध आहे. निळं समुद्र आहे. निळं समुद्र आहे. आजूबाजूला छोटे का होईनात डोंगर आहेत. आणि आजूबाजूला फिरायला पण खूप काही गोष्टी आहेत. तर कधी कोकणात यायचा विचार केलाच तर लाडघर हा उत्तम पर्याय. वा, मस्त आहे. काय उत्कृष्ट दर्जाचं आहे. गावांसोबत चटणी खायची असते. एकदम पातळ डोसासारखं असतं. कोकणात येणे आवश्यक आहे. निनादचं मत आधी घेतलंय. तर प्रवासाच्या शेवटी आलेलो आहे आम्ही. पहिल्यांदा मला खूप आनंद होते. मला निनादच्या आधी मान निनाद होतो.
बघा ते अनुपला तर दिलाच नाही त्यांनी नाही जसं आता मला सांगितलं ट्रिप आमची संपत आलेली आहे. ट्रिप त्यांची सुखद चालू होती ड्रायव्हिंगची. मी शक्यतो कमीच बोलतो. ट्रिप मस्त झाली. फक्त एक त्या खड्ड्यामुळे वाचलं आम्ही. सुरवे चालू होती तेव्हा गाडी. हे बघा मी खोटं बोलत नाही. आप्पा पण साक्षीदार आहे या गोष्टीचा. काय केलं पाहिल्याबद्दल धन्यवाद. समाप्त करतोय आम्ही इथे. सबस्क्राईब लाईक शेअर अँड सबस्क्राईब. सावधानता आणि सतर्कता. तर मी तुमची रजा घेतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.